चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या आत्ता सध्याला वाजल्यात सकाळच्या 9:20 झालेत. ड्युटीला पण जायचं आहे. चला रोजच्या प्रमाणे एकतरी चक्कर रानात मारावं लागती. तर थोडंसं टेन्शन पण येतं. काय झालं, विराजला ॲडमिशन घ्यायला शाळेला गेलो तो 1 महिन्यापूर्वी इंटरव्ह्यू दिला. तर आज नाही म्हणून सांगितलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये बोललो असेल मी. तर आज दुसऱ्या शाळेत ॲडमिशन केलं. तर झालं ॲडमिशन दुसऱ्या शाळेत. तर शाळेचं पण खूपच अवघड विषय चालू आहे सध्याला. तर शाळेमध्ये काय होतं की बालवडी जसं शाळेत लावतात ना, त्याच्या अगोदरच इंटरव्ह्यू होते. म्हणजे शाळा पहिली तर लांब राहिलं, पहिलीच्या अगोदर 3 वर्ष शिकावं लागतं आहे. तर 3 वर्ष शिकायच्या अगोदर म्हणजेच कसं, नर्सरी, LKG आणि UKG आणि नंतर पहिली. तर 3 वर्ष हे शाळेची नसतात, हे शिकवावं लागत नाही का. चालूमध्ये फोन पण मध्येच येतात. तर पहिल्याच नर्सरीलाच इंटरव्ह्यू लागतो आहे. नंतर LKGला, UKGला, मग पहिलीला इंटरव्ह्यू. म्हणजे त्यांना कलर कळले पाहिजेत, त्यांना 1-2 आलं पाहिजे. म्हणजे एवढं स्ट्रिक्ट, म्हणजे काय नाही स्ट्रिक्ट, काय नाही म्हणायचं. उगं शाळेचं ढोंग झालं आहे आणि थोडंसं पैसा कमायचं बी मार्ग झाला आहे. तर तसं मला ह्या 2-3 वर्षात शिकवायचं, मग पहिलीला जमतं आहे. तर पहिलीला 1-2 शिकविते, ते त्याच्या अगोदरच 3-4 वर्ष अगोदर शिकवायला शिकलंच पाहिजे. त्याला इंटरव्ह्यू कशाला पाहिजे आहे. पण विषय काय झाला, ॲडमिशन जास्त होतात आणि ॲडमिशन जास्त झाल्याच्यानंतर नाही का पैसे पण कामाला एक चान्स भेटतो त्यांना. त्याच्यामुळं थोडासा ही झालं, तर आम्हाला एका शाळेत घेतलं नाही. आता हुशार आपण म्हणलं असतो, पहिली, दुसरीला, 5वीला मध्ये शाळेत टाकल्यावर थोडं हुशार पोरं लागते, ती इंटरव्ह्यू लागतो. पण इथं पहिल्यापासूनच मुळापासूनच जर इंटरव्ह्यू लागत असला, शाळेतच नाही टाकलं पोरगं, तर तो काय सांगणार आहे. तर असं मला असं वाटतं की फक्त पैशाचंच काहीतरी असेल, किंवा मग काहीतरी असेल, त्याशिवाय घेतलं नाही. मग एका शाळेत नाही घेतलं विरारला, मग दुसऱ्या शाळेत टाकलं. दुसऱ्या शाळेत टाकल्याच्यानंतर मग तिथं ॲडमिशन झालं. त्यांनी काही इंटरव्ह्यू घेतला नाही. ते म्हणले डायरेक्ट कसं आहे, आम्ही 2 वर्ष 3 वर्ष पहिल्यापासून शिकणार आहे सगळं. पहिली जाऊ तो ट्रेंड झाला पाहिजे. आमच्याकडे ग्रुप असते, ज्या ग्रुपला जी येतं ते शिकवायचं, आणि जे ग्रुप पुढं शिकत चालते त्यांना वेगवेगळं ग्रुप वाईज शिकत होतो आम्ही. तर मग छान वाटलं त्या शाळेत गेल्यावर. तर ते म्हणले पहिलीपर्यंत काही शाळाच नसती, नाही का. म्हणजे शाळा नसती म्हणण्यापेक्षा काय असते, पहिलीपासूनच ॲडमिशन असते. त्याच्या अगोदरचे कोणतेही ॲडमिशन घेताच येत नाही, फक्त एक आपला ग्रुप ठरलेला आहे. तर चला थोडंसं त्याच्यामुळं होतं आहे. तर चला असे कामं असतात. आता काय झालं आहे, माझ्या दुकानाला पण एवढा लोड आहे ना सध्याला. मी आता आवरलं आहे सगळं, आता जायचं आष्टीच्या दुकानाला पण काय होतं आहे, भरपूर असे कामं चालू आहे सध्याला. एवढी गर्दी आहे, ते पण कंप्लीट करायची. त्याच्यानंतर मला केदारनाथला पण जायचं आहे बघा. स्वप्न आहे माझं केदारनाथला जायचं, पण ती पण काय पूर्ण होईना. तर बघू आता 10 तारखेपर्यंत म्हणजे ॲडजस्टमेंट करायची, कामं उरकून घ्यायचे सगळे. त्या दुकानातले कामं भरपूर आहेत, ते आवरायचे. रानातले थोडंफार काम झालं आहे, आता थोडंसं राहिले, ते पण आवरायचं आहे, नियोजन करायचं आहे. जायचं आहे म्हणतोय मी आणि जोडीदार. तर जोडीदाराला बी इतकं काम आहे मागं की दिसतंय त्याचं पण काम. तर त्याचं पण काय आवरणं, पण तरी पण आम्ही असं ठरवलं आहे की कसं करून आपण काय करायचं आहे की जायचा प्रयत्न करू 10 तारखेच्या आसपास. मग मागं बी होऊ शकतं 4-5 दिवस, पण त्याचे माझे दोघांचे बी कामं आवरायचे. तर एक टेन्शन गेलं, लेवल झाली, माती टाकली, अगोदर माती टाकली, लेवल बी करून घेतली. आता समजा डायरेक्ट पाऊस पडला की काकरी पाळी करून पेरायसारखं झालं आहे रानात बी. आणि त्याच्यानंतर विराजचं पण आता ॲडमिशन झालं आहे, ती पण टेन्शन गेलं. कारण ॲडमिशन अगोदरच शाळा भरायच्या अगोदरच 1.5 महिना 2 महिने पुढे इंटरव्ह्यू बी लागतो. मी शाळा कशाचं ॲडमिशन पहिलेच, म्हणजे जसं शाळेत बारकाला टाकायचे तेच, म्हणजे नर्सरी, LKG आणि UKG. तर त्यालाच ॲडमिशन, इंटरव्ह्यू. तर चला एका शाळेत झालं, ते बी चांगलं झालं. त्याचे पैसे थोडेसे भरून म्हणजे एकदम फिक्स करून घेतलं. तर आता काय अडचण नाही त्याची बी. आता जायला बी मोकळा झालो आहे. तर राहिले थोडेसे कामं. काय झालं आहे मध्ये 10 दिवस ना सगळं रानातच काम करण्यात वेळ गेला. व्हिडिओ पण नाही जास्त काढले. आणि त्याच्यात मग काय झालं आहे, दुकानाला आला लोड. दुकानाचे थोडंसं काम राहिलेत, ते केले की जायचं. मग जायचंच असा प्रयत्न चालू आहे, बघू काय होतं आहे. एकदा केदारनाथ जायचं आहे म्हणलं की एकदा तरी जायला पाहिजे. केदारनाथला जायला टाईम आहे, पण जीवन असं एक आपल्याला वाटतं की हाय तोवर एकदा आपलं. माणसाची काही गॅरंटी नसते. एकदा व्हायना मनुष्य जन्माला आलोत म्हणलं, एकदा व्हायना केदारनाथला जायलाच पाहिजे. तर जिथं महादेवाचं लग्न पण झालं आहे त्या जागेवर पण मला जायचं आहे. आणि साक्षात जिथं स्वर्ग मानलं जातं तिथं पण केदारनाथ, तिथं पण जायचं आहे. तर चला ते पण मी गेल्याच्या नंतर दाखील, लवकर शेड्यूल येतील ते पण. जर गेलं तर पण जायच्या अगोदर आडं भरपूर लागतं. तर बघू काय होतं आहे ती एकदा. आवडलं का दीपा? विराजचं काय मोबाईलच बघणं चालू आहे. त्याला हे करा, शाळेतलं शिकवा जरा. नाही एकदा आपल्याला तुला काय येतंय? काय नाही. 1-2 येतं की ABCD? 1 2 येते त्याला 1 2 म्हण. 1
हा 3 4 5 6 7 8 9 10 11 हा 13 12 12 पुढं 13 13 पुढं पुढं 14 14 15 15 पटपट म्हण 16 16 17 17 18 18 19 19 20 20 आता हे म्हण 1 घंटा शाळेला पूर्ण म्हणायचं 1 घंटा शाळेला 2 शिंगे गायला 3 पाय पंगाला 4 पाय टेबलाला 5 मुठे हाताला 6 गोष्ट कोणाला लागरे सागरे समय समाईला 7 7 घरे नीट समाईला उभा राहा 8 काळ्या छत्रीला 9 9 मुनी मायेला 10 10 सुट्टे मोजायला जॉनी 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 एक पा 18 सुगन्नो पप्पा टेलिंग लाईस नो पप्पा ओपन युअर माउस हा 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 फॉर एपर काय ही काढ ना ए फॉर ऍपल काय ऍपल एपर बी फॉर बी फॉर बॉल सी फॉर सी फॉर कॅट डी फॉर डी फॉर डॉग ई फॉर ई फॉर एलिफेंट एफ फॉर एफ फॉर फिश जी फॉर जी फॉर जोकर एच फॉर एच फॉर हेन हैंग I for आई फॉर आईटी J for जे फॉर जोकर K for के फॉर काइट L for एल फॉर लॉयन M for मंकी N for नेस L for O for ओ फॉर ox ऑक्स P for पी फॉर काय काइट parrot प्रेडेटर Q for क्यू फॉर queen किंग R for आर फॉर रैबिट बरोबर S for एस फॉर सन हा T for टी फॉर डॉग tree डी के U for यू फॉर अम्ब्रेला V for वी फॉर कैट onion हनीवे violin W for डब्ल्यू फॉर काय काइट watch हातात घालतो ना watch तो watch हावर X for एफ फॉर आईटी X-ray स्टील Y for वाई फॉर X वाई फॉर उभा राहा उभा राहा Z for जे फॉर झेब्रा झेब्रा तुला 2-3 अंक येत नाहीत बाकी सगळं येतंय तुझं हेड कुठं आहे हेड राईट नोज नो राईट नोज झालं ना आता तुझं आईज कुठे आहेत आईज राईट अँसर आणि तुझे स्टमक कुठे आहे स्टमक राईट 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 आता स्टमक झालं ना लागल आता तुझं हिअर कुठे आहे हिअर राईट राईट अँसर पिल्लू आणि तुझं लिप्स कुठे आहेत लिप्स कसे टीथ टीथ कुठे आहेत टीथ हा राईट आणि फिंगर तुझे फिंगर डोके अरे बाबू फिंगर हा बोट फिंगर्स म्हणजे बोट हँड कुठे आहेत हँड तुझे हँड 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 हा हात राईट आणि हँड झालं का आता आता काय राहिले झालं आता एवढं सांगितलं तरी बाद झालं तुला एवढं कळलं तरी